नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 18 नंबरचे जे नवीन प्रश्न अपडेट झालेले प्रॅक्टिकलचे तर ते कसे सॉल्व्ह करायचे समजून घेणार आहे। सगळ्यात प्रथम तुम्हाला लॉग इन करून गाइडेड ड्युटीवर सेल्फ यायचे, स्टार्ट बटनावर क्लिक करायचे। हे बरेचसे प्रश्न आपले पहिले झालेले आहेत, तर हे थोडीशी स्पीड मध्ये आपण सोडून घेऊ। पहिल्या नंबरचा प्रश्न आपण सोडवतोय। पोर्टफोलिओ फोटोग्राफी टेक्स्ट सिलेक्ट करायचे, थोडं स्क्रोल केलं की ते येऊन जाईल खाली। तिथे तुम्हाला टेक्स्ट इफेक्टला जायचंय। टेक्स्ट इफेक्टला आल्याच्या नंतर तुम्हाला रिफ्लेक्शनला जायचंय, नाही तर फुल टचिंग वाला एखादा ऑप्शनचं द्यायचं आहे त्या ठिकाणी आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं। पहिला प्रश्न सॉल्व्ह आहे। नंबर 2, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एज्युकेशन टेक्स्ट सिलेक्ट करायचं, त्याचा फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू करायचा आहे। एज्युकेशन सिलेक्ट करतोय आपण, फॉन्ट कलरला जायचंय आणि लाईट ब्ल्यू कलर घ्यायचा पाहिजे। लाईट ब्ल्यू कलर नाव येतं तिथे लाईट ब्ल्यू, सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। नंबर 3, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये आय एम रोहन पासून तर माय वर्ड्स पर्यंत टेक्स्ट सिलेक्ट करायचं, त्याचं लाईन स्पेसिंग 1.5 एवढं करायचंय। आय एम रोहन पासून काय करायचंय, वर्ड पर्यंत एवढं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचंय। स्पेसिंगला जायचंय, 1.5 एवढा स्पेस करायचा आहे, बाजूला क्लिक करून घ्यायचं, सबमिट बटनावर क्लिक करायचं। 3 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह झाला। दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करायचं आपल्याला आणि त्याची फॉन्ट साईज 24 एवढी करायची आहे। तर रोहन त्रिवेदी नावाचा एक शब्द आहे, त्याला आपण सिलेक्ट करू। सिलेक्ट केल्याच्या नंतर काय करायचं, त्याचा फॉन्ट म्हणजे साईज 24 एवढी करायची पाहिजे। 24चा डिजिट आहे, त्यावर क्लिक करायचं, उत्तर सबमिट करायचं। हे प्रश्न सॉल्व्ह आहे। नंबर 5, परत दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये रोहन त्रिवेदी नावाचा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि फॉन्ट एरियल घ्यायचा आहे त्याचा। पहिला परत आपण सिलेक्ट करतोय आणि फॉन्ट याचा एरियल घेतोय पाहिजे, एरियल दिलेले एरियल निवडायचे, सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपण समजून घेऊ नवीन प्रश्न जे आलेले आता 6 नंबर पासून तर 10 नंबर पर्यंत। दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करण्यासाठी मेकिंग अन एफर्ट्स टू विन हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे। टेक्स्ट इफेक्टला जायचं आणि यातला कुठला तरी एक इफेक्ट घेऊन टाकायचा, कुठला तरी एक इफेक्ट घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं। 6 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह आहे। दिलेल्या फ्लायर टेम्पलेट मध्ये शेपचा कलर बदलण्यासाठी दुसरा शेप सिलेक्ट करायचा आहे। आता 2 शेप दिलेले, त्यातल्या दुसऱ्या शेपला एक कलर देऊन टाकायचा, चेंज कलर द्यायचा आहे। म्हणजे जे स्टार दिसते ना तुम्हाला, आता हे स्टार आपण सिलेक्ट करतोय असे। आता या स्टारवर क्लिक केल्यावर दोन्ही स्टार सिलेक्ट झाले, पण कलर मात्र दुसऱ्या स्टारला द्यायचा आहे। मग अशा वेळेस याला काय करायचं, आपल्याला पहिले अनग्रुप करून घ्यायचं। असं ग्रुपला जायचं, फॉर्मॅटला क्लिक करून अनग्रुपला जायचं आहे। बाजूला क्लिक करून परत तो 2 नंबरचा स्टार सिलेक्ट करायचा आहे, फॉर्मॅटला जायचं, शेप फिलला क्लिक करायचं आणि कोणता तरी एक कलर देऊन टाका, ऑरेंज द्या, ग्रीन द्या, रेड द्या, कुठला तरी एक कलर द्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा। 7 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह आहे। दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ड्रॉप कॅप इफेक्ट ऍड करण्यासाठी पहिल्या पॅराग्राफ मधून सायन्स इज अ लाईक मॅजिक हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे। आता बघा इथं सायन्स इज अ लाईक मॅजिक हे 4 वर्ड्स आपण सिलेक्ट केले। तुम्हाला इन्सर्टला जायचंय, ड्रॉप कॅपला क्लिक करायचंय आणि यातला एक ड्रॉप नावाचा ऑप्शन घेऊन टाकायचा कुठला तरी, तुम्हाला एक ड्रॉप कॅप घ्या किंवा इन मार्जिन, पण ड्रॉप त्या ठिकाणी निवडायचंय, सबमिट बटनावरती क्लिक करायचं। असा 8 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह आहे। 9 नंबरकडे आपण जातोय। दिलेल्या बुकमार्क टेम्पलेट एडिट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आणि शेपवर क्लिक करून रेक्टँगल नावाचा शेप सिलेक्ट करायचा आहे। आता शेप जर आपल्याला त्याच्यात ऍड करायचा असेल तर तो कसा केला जातो, इन्सर्टला जायचंय, शेपला क्लिक करायचं, रेक्टँगलवर क्लिक करायचं, त्याला ओढून घ्यायचं, प्लेस होल्डर करायचंय, सबमिट बटनावर क्लिक करायचं। तोही प्रश्न सॉल्व्ह आहे। आता 10 नंबरचा आणि शेवटचा प्रॅक्टिकलचा प्रश्न, दिलेल्या बुकमार्क टेम्पलेट मध्ये बॅकग्राऊंड म्हणून टेक्स्टच्या पाठीमागे शेप ठेवण्यासाठी आता हा जो हे दिला शेप दिला ना, याच्या पाठीमागे काय तर काही बॅकग्राऊंड डिझाईन्स आहे, तर ती दिसली पाहिजे आपल्याला, ते आता दिसत नाही, म्हणजे या शेपला पाठीमागून टाकायचं, म्हणजे आपल्याला फॉर्मॅटला जायचंय। फॉर्मॅटला गेल्यावर सेंड बॅकवर्डच्या त्या एरोवर क्लिक करायचंय, सेंड बिहाइंड टेक्स्ट वर क्लिक करायचं। असं केल्यावरती पाठीमागची डिझाईन तुम्हाला समोर दिसत, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचंय। तर अशा पद्धतीनं 18 नंबरच्या सेशनचं प्रॅक्टिकल पण तुम्हाला समजलं असेल। 19 नंबरचं सेशन आपण पूर्ण कंप्लीट टाकलेले आहे। भेटू परत पुन्हा 20 नंबरच्या सेशन पर्यंत। हे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर 100% लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या।